सरकारने काय केलं मला नाही माहित. त्यांनी काल परवानगी दिली, आज दिली, आणखीन आता उद्याची दिली. माझं म्हणणं आहे हे असले भंगार खेळ खेळण्यापेक्षा असले डाव खेळावं सरकारनं आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाकावं आणि मराठ्यांचे मन जिंकणं गरजेचं आहे. सकाळी पण तेच सांगितलं, आता पण तेच सांगतो. अशी योग्य संधी सरकारला आता सध्या गोरगरीब मराठ्यांचं मन जिंकायची योग्य वेळ. सरकारला सगळे विसरतील पण गोरगरीब मराठी कधी सरकारला विसरणार नाही. जर गोरगरिबांच्या लेकरांचं आरक्षण दिलं, त्यांना आयुष्याची जर रोजीरोटी मिळाली, तुमचा आमदार तुम्हाला विसरण, तुमचा मंत्री तुम्हाला विसरण, तुमचा पदाधिकारी तुम्हाला विसरण, पण मरेपर्यंत माझा गरीब करोडो मराठा तुम्हाला विसरणार नाहीये. म्हणून एक एक दिवस मुदतवाढ देण्यापेक्षा उपोषणाला तुम्ही एक एक दिवस दिली तरी उपोषण मागण्याची मंजुरी होस्तर होणार आणि तुम्ही कायमस्वरूपी दिली तरी पण हे उपोषण मागण्याची अंमलबजावणी होस्तर होणार आहे. तर मग नाटकं कप खेळायची, आजची द्यायची, उद्याची द्यायची, उद्याची द्यायची. सिद्ध झालं सरकारच्या हातात हे परवानगी देणं. तसं दुसरं सुद्धा खरं आहे, सरकारच्याच हातात हे आंदोलन मोडायचं का परवानगी द्यायची हे पण सरकारच्याच हातात, का मला गोळ्या घालून मारायचं हे पण सरकारच्याच हातात, पोरं रस्त्याने अडवायचे हे पण सरकारच्याच हातात, का सोडायचं. तुम्ही जर त्यांना त्रास नाही दिला तर पोरं पण काही नाही करीत. मुंबईतली परिस्थिती अशी आहे जणू जसं पोलीस बांधावाडाव घेतो तसं आमच्याही माहित आहे. इथले सरकारनं त्यांचे लग्नीचे त्याचे संडाचे कुलप लावून ते दार बंद केले. पाण्याची परिस्थिती तीच आहे. अशी माहिती मिळाली की दुकानं सुद्धा चहाचे त्याचे वडा जेवणाचे बंद जाऊन. म्हणून सीएसटीला जे मोगा बसले होते पोरं त्याच्यामुळे बसले होते. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम मोगाचं ते आलं. ज्यावेळेस ते पोरं इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवांनी सांगितलं तेवढं काढायला सांगा, आपण काढायला सांगितलं लगेच ते निघले सुद्धा. पण त्यांनी ते कारण सांगितले काय विसरू नाही, पाणी प्यायला मुद्दा म्हणजे कदरून जावत मराठी मुंबईतून. परत जेवायला मिळू नाही, त्यांना चहा पाणी मिळू नये, त्यांना काही वस्तू मिळू नाही. म्हणून अरे आईला इंग्रजापेक्षा टक्कर झाले तुम्ही. मग त्यांच्यापेक्षा रात्री बेकार झाले. मग तुम्ही पाणी उघडं ठेवणार, संडास बाथरूमाचे उघडं ठेवणार. कारण पोर आता हे बघा आलेत म्हणल्यावर तुमचं काम केलं त्यांनी, तुम्ही आम्हाला परवानगीचं सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाहीत, तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावू हे आम्ही सहकार्य दिलं. तुम्ही उलट्या बातम्या फिरायला लागले. अरे सरकार, आम्ही सांगितलं मुंबई सगळे जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते म्हणजे आम्ही महाराष्ट्रात होतो त्यावेळेचा विषय येऊ. त्यांनी सांगितलं आम्ही पाय ठेवून देणार नाहीत, येऊन देणार नाहीत. मग मराठ्यांनी ठरवलं मुंबईत आम्ही घुसणार, मुंबईत जाम करणार. मराठे घुसले पण जाम केली पण मग सरकारनं पण सहकार्य केलं. मग आपणच सहकार्य केलं पाहिजे. सरकार आडमुठ्यात घुसलं की मराठे आडमुठ्यात घुसले. सरकारने सहकार्य केलं, परवानगी दिली. पोराला 1 मिनिटात सांगितलं तुम्ही जी मुंबई जाम केली ती 1 मिनिटात मोकळी करा, वाहनं बाजूला काढून सुरक्षित मैदानावर नेऊन लावा पार्किंगच्या. पोरांनी ते पण केलं. 2-4 घंट्याने, 2 घंट्यात नाही पण 2-4 घंट्याने साहेबांनी येऊन सांगितलं हो तुम्ही सांगितलं इथले जे आम्ही सांगितले होते ते सगळे पोरांनी वाहनं काढले. काय सहकार्य पाहिजे तुम्हाला आणखी?
आणि तुम्ही पाण्याचं बंद करणार, कशाचं बंद करा? मागच्या गप्पा सरे, मागच्या गप्पा सरा उघड गप. कमी ओरडतो तू रे? तुम्हाला कळतं का काही? काय कळतं? परिस्थिती सरकारनं जाणून घेणं गरजेचं होतं. तर गरीब इतक्या लांबून आलेत, गरीबाचे लेकर, काय त्रास द्यायचा राव त्यांना? एक 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 दिवसाची रडक्यासारखी परवानगी द्यायची. पोराला पाणी नाही मिळाल्यावर मग ते पोट्टे असे येतं. त्यांची तरी काय चूक आहे? तुमच्या गावाला आलोत पाहुणे म्हणून असली वागणूक देतात का? आमच्या तिकडे येतात तुम्ही सभा घ्यायला, तालुक्यात जिल्ह्यात, अशीच वागणूक देतो का आम्ही? जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे, तुमचा शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे, राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा आहे, काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा, आणि बेसरामाचा असला तरी मराठ्याचाच आहे. आमचे लोक असली वागणूक देते का तुम्हाला तिकडे आल्यावर? तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना, मुख्यमंत्री साहेब, इथून गेल्यावर मराठ्याच्या पोराच्या डोक्यात हे राहणार आहे, मुंबईत गेल्यावर हाल केलते. तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या मनात, तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात सभा होत्या, असंच होणार आहे. मग तिकडे बी तुमच्या तिकडे आलं म्हणून तुम्ही त्रास देणार, तर लोक आमच्या तिकडे आल्यावर तुम्हाला त्रास देणार. बदला होणार. कशाला असलेला लफड्यात पडायचं? लेकरं लांबून आले, थेंबर पाणी द्यावा, त्यांना एखाद्यावर चटणी भाकर द्यावा. मुंबईत आले म्हणून कदरून जावा म्हणून हॉटेला बंद ठुले जणू. याला काय धंदा आहे राव?